गोष्ट ऐकली होती तुम्ही शिवदीप लांडेची? IPS आहे, दबंग IPS मध्ये दिले बिहारमध्ये. त्यानं अकोल्याला त्याचा कार्यक्रम झाला खूप मोठा क्रिकेट स्टेडियमवर. त्यात त्याने एक गोष्ट सांगितली होती की त्याच्या वेळेस 5 वर्ष जागा बंद झाल्या. किती वर्ष? पण ते म्हणत त्या 5 वर्षात जैन अभ्यास सुरू ठेवला की नाही ते इथपर्यंत पोहोचले. आपण 2 आणि 3 महिन्याची गोष्ट करू राहिलो, त्याने 5 वर्ष एकसारखा अभ्यास केला. तुमचं हेच सुरू आहे आता. म्हणून परवाच मला बातमी समजली, काल सकाळी परवा लिस्ट लागली आणि काल सकाळी मला ती बातमी समजली की आपल्या क्लासचा मुलगा त्या भरतीत लागला. मला अतुलनं ही गोष्ट पहिले सांगितली होती की सर विक्कीचं नाव येऊ शकते बा त्याच्यात, कारण त्याच्यापुढे 2च पोरं आहेत. तर ते 2 पोरं कोण्या कास्टचे होते हे काही माहीत नव्हतं, कारण त्याच्या कास्टची फक्त एकच जागा होती पुऱ्या भरतीत. OBCची एकच जागा होती पुऱ्या भरतीत OBCची. पण त्यानं त्याच्या जोरावर हिमतीवर शेवट केला आणि तो शेवटला चांगला केला. त्याने मला आताही बाहेर सांगितलं सर शेवटच होता, आणि शेवटला 1 नंबर केला त्याला शेवटी नोकरी लागली. त्याला भूमापकची नोकरी लागली आणि आता काही दिवसांत तो जॉईन होईल. त्याचा पहिलाच आपल्याला इथं सत्कार घ्यायचा आहे. आपण हार वगैरे तर काही आणू नाही शकलो आज. सगळं हे कटलं आहे पदार्थ असते, सुचत नाही काही काय नापासा. बरोबर. तर चांगला एक विक्कीचा टाळ्या वाजून सत्कार तर कराच. मेहनत लय गेली, त्याची परिस्थिती खराब होती. तर तो तुम्हाला 2 शब्द सांगेन अशी मी त्याला विनंती करतो. हे ना समोर सर्वांचे आभार मानतो. तसेच सरांचे सुद्धा आभार मानतो की सरांना मला कॉल केला आणि इथं बोलावलं आणि सरांच्या विनंतीला मान देऊन मी इथं आलो आणि माझा सरांनी सत्कारसुद्धा इथं आज सर्वांच्या उपस्थित घेतला. त्याबद्दल सरांचेसुद्धा मी आभार मानतो. म्हाडामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि भूमापक या पदासाठी सिलेक्शन झालं. तर सुरुवातपासून परिस्थिती घरची एकदम हलाखीची होती. गावातच प्राथमिक शिक्षण झालं पूर्ण, 5वीपासून 10वीपर्यंत शिक्षण गावातच पूर्ण झालं. आणि विशेष माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना अशी मी इथं सांगू इच्छितो की 4थ्या वर्गापर्यंत सर मी एकदम नॉर्मल विद्यार्थी होतो. म्हणजे एकदम अभ्यास करणे काहीच नाही. सकाळी उठले, क्रिकेटचा खूप खेळण्याचा शौक होता. सकाळी 7ला उठले की 10 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचं. 10 वाजेपर्यंत क्रिकेट खेळणं झालं की घरी जायचं, 11 वाजेपर्यंत तयारी करायची आणि शाळेत जायचं असं. आणि संध्याकाळी परत 5 वाजले, पुस्तकं आणले, ठेवून दिले, संध्याकाळपर्यंत क्रिकेट खेळत राहायचं. असं 7वीपर्यंत चालत गेलं. आणि 7वीपर्यंत इंग्रजीचा एवढा वेळ होता. इंग्रज म्हणजे पूर्ण दुश्मन होते इंग्रजी भाषेची. म्हणजे आमची एक टीम होती 10-12 जणांची. इंग्लिशचा जर पेपर आला तर जे वरचे क्वेश्चन दिलेले असतात तेच उत्तर लिहून घ्यायचे. पहिला क्वेश्चन असतो तो 5व्या क्रमांकाचं उत्तर ते करून घ्यायचं. 6वा क्वेश्चन असला तर 2ऱ्या क्रमांकावर लिहायचा. असं करता करता 7वीपर्यंत गेलो आणि खूप अभ्यास कमी, एकदम 0 विद्यार्थी असा लेवल होती माझी. आणि 7व्या वर्गात मी फेल झालो पहिल्यांदा. आणि फेल झालो. सुरुवात खराब झाली. मग एवढं वाईट वाटायचं की सर्व नातेवाईक शिकलेले, माझे दोन्ही मावसबुवा सरांकडेच होते. तो सर्व्हिसला आहे, राजेश चिंचोळकर आहे आणि योगेश नाते, दोघंही सर्व्हिसला मुंबईलाच आहेत. ते आपल्या क्लासचेच विद्यार्थी, सरच्याच क्लासचे विद्यार्थी आहेत. एकदम खराब वाटलं. नातेवाईकाच्या इथं जाणं बंद करून टाकलं. म्हटलं आपण फेल झालो, आयुष्यात काहीच करू शकत नाही. बाकी आपले सर्व नातेवाईक किंवा मित्रमंडळ चांगले हुशार आहे वर्गामध्ये, पण आपण काहीच अभ्यास करत नाही. मग 8व्या वर्गात गेलो. 8व्या वर्गात गेल्यानंतर चांगले शिक्षक भेटले. म्हणतात ना आयुष्यात की गुरु जर चांगलं मार्गदर्शन दिलं तर माणूस पुढच्या पुढे जातो आयुष्यात. गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा गुरुचा आदर्श माणसाच्या आयुष्यात असतो आणि तो घ्यायलाच पाहिजे माणसानं, प्रत्येकानं. तर 8व्या वर्गात गेलो. आम्हाला शेलकर सर आले, चांगलं टिचिंग करू लागले सर आम्हाला. आणि टिचिंग करता करता अभ्यासच फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर व्यावहारिक ज्ञानसुद्धा त्यात सांगत गेले की आपण काय केलं पाहिजे. आपल्या एवढे शेतात दिवसभर काम करतात, आपण येतो, अभ्यास करत नाही, बसतो रिकामं, मस्त्या करतो, भांडणं करतो, पण अभ्यासात आपलं मन नसते. कारण आम्ही बॅक बेंचर होतो स्पेशल एकदम. एकच विषय होता आमचा अभ्यास म्हणजे 0 होता. मग 8व्या वर्गापासून सरांनी थोडंसं टाकलं, डोक्यात आलं की म्हटलं चला अभ्यास झाला आहे, सुरुवात करायला पुरते. सरांनी सांगितलं हे योग्य आहे. कारण घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती. आईवडील शेतात जाणे रोज सकाळ संध्याकाळी आणि घरी शेती नाही आहे, मजुरीवर काम करणे. मी पण अधूनमधून काम भेटलं तर करायचं, एकदम घरी बसून अभ्यास करायचा. आता पण अभ्यासच केला.
पण 10वीपर्यंत अशीच परिस्थिती होती की मौज मजा करायची. आज 7व्या वर्गापर्यंत, पण 8व्या वर्गापासून मग चांगली ब्रीक पकडली. सरांचं मार्गदर्शन भेटलं. राधाबाई धुनगरी शाळा आहे आमची मुंबईवरती. तिथं पण बाकी सर्व टीचर लोकांचं मला सहकार्य मिळालं. अभ्यासाबद्दल मार्गदर्शन मिळालं. सरांच्या घरी जाऊ लागलो, अभ्यास करू लागलो चांगला. आणि स्पेशली फोकस याच्यावर आला की आपलं इंग्लिश कसं चांगलं होईल. कारण इंग्लिशचा वेळ आला मला पहिल्यापासून की खूपच. 8 वर्गामध्ये, 9व्या वर्गामध्ये, 10व्या वर्गामध्ये, 10वी 75% पास झालो. चांगला अभ्यास केला. आणि नंतर 11वी 12वी तिथं गावातच झाली. आणि 11वी 12वीतही 75% मला मिळाले. चांगला अभ्यास केला. आणि 12वी नंतर मग विषय असा झाला की चला बा चांगले पर्सेंटेज मिळाले. त्यावेळेस DEDची खूप हे होती. 2010मधली गोष्ट आहे. चला बा DED केलं की एकदम शिक्षक लागते व्यक्ती, असं त्यावेळेस एक धारणा होती लोकांची. कारण त्यावेळेस TET वगैरे या गोष्टी काही नव्हत्या. टॅट वगैरे परीक्षा या गोष्टी नव्हत्या. मग आपल्याला DEDला तर ॲडमिशन घ्यायची आहे. पैशाची व्यवस्था नाही आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होता. कारण मजुरीवर आपण आईवडील मजूर काम करतात. तेवढ्या पैशावर आपण आपलं रोजचं भागवणं जेवण खाऊन करायचं की 12,000 रुपये त्यावेळेस गव्हर्नमेंट फी होती. तर मग मी सहज मुंबईला गेलो, अमरावतीला गेलो. तिथं पहिल्या फिरतच माझा नंबर लागून गेला. आणि नंबर लागल्यानंतर मला 3-4 कॉलेज भेटले. तेल्हाऱ्याचं कॉलेज होतं, मुंडगावचं कॉलेज होतं, अकोल्याचं गव्हर्नमेंट कॉलेज होतं, अकोटची पण DED कॉलेज होती. दोन्ही सध्या मला चालू आहे तिथे. पण मी म्हटलं आपलं स्वतःच्या वापरावर होते. चला गावात आपलं DED होते. मग DEDला मी ॲडमिशन घेऊन घेतली. आणि DEDला ॲडमिशन तर घेतली. तिथं DD वगैरे असं ॲडमिशन घेतली, तिथून पावती घेतली. पण DD दुसऱ्या दिवशी फाडणं आवश्यक होतं 24 तासाच्या आतमध्ये. मग विचार आला डोक्यात की पैशाची व्यवस्था कशी करायची. पण आमचं गाव सर एवढं चांगलं, मी सांगू इच्छितो इथं की खरोखर आमच्या गावामध्ये जे लोक आहेत, म्हणजे समाजाचे लोक आहेत समजा, त्यांनी मदत केली. समाजाच्या वतीनं त्यावेळेस मला त्यांनी 5,000 रुपयाची मदत केली की बा तू ॲडमिशन घ्या, मी तुला मदत करतो. तसेच गावातले सोनटके सर आहे, त्यांनी सुद्धा पैसे दिले. त्यावेळेस 7,000 रुपये त्यांनी दिले. त्यांना मी नंतर परत करून दिले दुसऱ्या दिवशी. पण 7,000 रुपये त्यांनी त्यावेळेस दिले. आणि 24 तासाच्या आत माझा DD गावात, मी त्यावेळेस अमरावतीलाच होतो, पण गावातले जे आमचे मंडळी आहे, मित्रमंडळ, यांनीच त्यावेळेस DD फाडून घेतला. दुसऱ्या दिवशी मी DD तिथं जमा केला. आणि त्यावेळेस एवढं मी रडलो सर संध्याकाळी घरी येऊन की बाबाच्या डोळ्यातून आठवण आले की आपलं आयुष्य आपण म्हणजे एवढी कमी रक्कम असताना आपण व्यवस्था नाही करू शकतो. त्यावेळेस मलाही खूप खराब वाटलं की खरोखर पण लोक चांगले आहेत, आपल्या सोबत होती आणि लोकांची साथ होती. मला आपण इथपर्यंत पोहोचलो. पण मी पण जिद्दीनं सर तेवढाच अभ्यास केला. म्हणजे असं केलं नाही की आपला नंबर लागला म्हणून समस्या करायची. पण अभ्यास टू अभ्यास म्हणजे माझी पूर्ण वर्गस्तुती करायची मुलं मुली. त्यावेळेस चांगला अभ्यास होता. आणि इंग्लिशमध्ये माझं एक टार्गेट होतं की माझं सेकंड इयरला इंग्लिशमध्ये मी टॉपर होतो DEDमध्ये त्यावेळेस. DED मुंडगावला गेलो शोभाताईमध्ये, आमच्याच गावामध्ये. आणि त्यावेळेस DEDमध्ये अशी व्यवस्था आहे की जर पासिंग तुम्हाला इकडे 50% पाहिजे, प्रॅक्टिकलचे मार्क त्याच्यामध्ये काउंट होत नाही. तर त्यावेळेस मी चांगला अभ्यास केला. इंग्लिशमध्ये टार्गेट होतं ते पूर्ण माझं केलं. मग DED कंप्लीट झालं. असं वाटलं की चला बा आता शिक्षक व्हायचं स्वप्न आपलं पूर्ण झालं. पण नवीनच सरकारने GR काढला की TET पास पाहिजे. TET शिवाय शिक्षक होता येत नाही, कारण डिप्लोमाला काही अर्थ नाही. मग विचार आला की आता काय करायचं. 2013 निघालं. मग असा विचार केला की आपण क्लासही लावू, अकोटला जाऊ आणि ITI पण करू. मग 2013मध्ये ITIला ॲडमिशन घेऊन घेतली. इथं नंबर लागला. 10% चांगले असल्यामुळे सर्व्हरला नंबर लागला. सर्व्हरला पण सर वाघमारे सर भेटले. एकदम मस्त सर, एकदम समजून सांगताना. मी वर्गाचा क्लासमेट मला केलं सर्वांनी. आणि वर्गाचा CR पण मला सरांनी बोलवलं, कारण मी वर्गात सर्वात मोठा होतो. माझ्यापेक्षा सर्व 10वीचे 12वीचे पोरं मला कोणी गुरुजी म्हणायचे, कोणी दादा म्हणायचे. मला हे थोडंसं वाढ वाटायचं. मला असं मला वाटायचं. पण चालून गेलं मित्रमंडळ, सर्व व्यवस्थित झालं. ITI पण कंप्लीट केला. आणि मग टॅटची परीक्षा आली, येणार होती. तर मग TET तर पाहिजे म्हटलं आपल्याला. मग TETच्याकडे जोर लावला. बाळासाहेब शिंदे घेतले. मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण तर मग असं करून टाकलं आता म्हाडापर्यंत की 3-4 वेळ पुस्तक वाचून जातात, पाठ करून टाकलं ऑप्शनचे इंग्लिशचं. बाळासाहेब शिंदे एवढा चांगला अभ्यास केला इंग्लिशचा. कारण म्हटलं की बाळासाहेब शिंदेशिवाय इंग्लिशमध्ये घेत नाही. जे लेखी परीक्षा होती त्याच्यामध्ये बाळासाहेब शिंदेचे जास्तीत जास्त क्वेश्चन असतात. आरोग्य विभागमध्ये पेपर दिला असेल, त्याचा रिझल्ट नाही लागला. त्याच्यातही ऑप्शन्सही तसे क्वेश्चन होते. तुम्ही पाहू शकता त्याच्यात आहेत. तर मग एक तर ॲनालिसिस केलं त्या गोष्टीचं की नाही याच्यातूनच क्वेश्चन येतात आणि आपल्याला पुस्तक करायचं, बाकीचं पुस्तक मग जास्त फालाट करून फायदा नाही आहे. मग ते केलं. आणि दुसऱ्या अटेम्पमध्ये मी TET पण पास झालो. आणि आज 2 वेळ TET पास होतो, दोन्ही पेपर. आणि यावर मागच्या वर्षी TE पण
लॉकडाऊनमुळे चांगला अभ्यास होता, एकदम एक नंबर बढिया अभ्यास होता. आजच मला वाटतं की आजही मी त्याच्यापेक्षा कमी आहो. कारण 2019-20मध्ये लॉकडाऊन लागला. 20च्या अगोदर चांगलं रेल्वेची तयारी होती, NTPC आहे, खूप बढिया आहे. इथे लायब्ररीमध्ये फुल टाईम देणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठंच टाईम वेस्ट करून नाही. कामाला आपलं तर कामाला जाणे, असं करता करता तयारी केली. हे म्हाडाची एक्झाम आली आणि म्हाडामध्ये इंग्लिश मराठी GS एकदम बढिया करून घेतलं होतं की म्हटलं आज आता यावेळेस आपल्याला जाऊ दे असं नाही. आणि एक जागा होती तरी मला असं वाटायचं की महाराष्ट्रातून एखादा मुलगा तर आपल्या पुढे निघेलच, कारण अभ्यास करण्याबरोबर भरपूर आहेत क्लासेसवाले. पुणे, औरंगाबाद हायफाय पोरं आहेत. म्हटलं तरी आपण हार मानायची नाही, लढेंगे जी जान से. चांगला तिथं पेपर दिला आणि रिझल्ट लागला. तर असा आज रिझल्ट हा समोर आलेला आहे. तर खूप स्ट्रगल केली आयुष्यात बरोबर. आणि मी सोडून द्यायच्या मार्गी होतो, कारण घरची परिस्थिती तर खूपच असं की आज माझे वडील 68 वर्षाचे आहेत, पण आजही वडील कामाला जातात. मला खरं वाटेल की वडील जर तिकडून येत असतील कामावरून तर मी रडून जात नाही. असं एक वेळ काय झालं सर, मी घरून निघालो आणि वडील शेतातून काम करून राहिले. मला दिसले वडील काम करून येताना. मी तिथून गेलो नाही, मी घरात परत गेलो. म्हटलं की नाही आपल्याला नाही जायचं, कारण खेडेगावात कसं आहे लोक लक्ष ठेवतात की आईवडील काम करतात. शहरात काही विषय नाही त्या गोष्टीचा, कारण कोणी कोणाला ओळखत नाही. पण खेडेगावात कसं असते की हा मुलगा याचा आहे, सर्वांना एकमेकाचा परिचय असते. हा घरी बसून आहे, काम करत नाही, आलं ते काम करते. मी पण काम केलं. असं नाही की आईवडिलाच्या बरोबर जे 2 दिवस मी माझा मित्राचं दुकान आहे चिवड्याचं, त्याच्याकडे मी काट्यावर चिवडा पण विकला 300 रुपये रोजाने. त्याला त्याच्या आपल्याला महिन्याचे 2400 रुपये येतील. 4 बाजार मुळगावचे, 4 बाजार पाथर्डीचे मी गेले. त्याच्यातून मोबाईल रिचार्ज, आपलं खर्च, जाण्याचा खर्च, ह्या गोष्टी केल्या. आणि असं स्ट्रगल करत गेलो. आणि गावातल्या लायब्ररीत गजानन महाराज संस्थानची आमची लायब्ररी आहे, तिथं चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि इथपर्यंत मी पोचलो. म्हणून आयुष्यात संघर्षाशिवाय काही नाही आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी एकच जागा आहे, तुला अर्ज टाका वाटला का मग? टाका वाटला सर, कारण मी सर याच्याच मागं होतोच, कारण आपलं सोडायचं नव्हतं काही. ज्युनियर क्लर्क होतो, वरिष्ठ लिपी करतो, काही पण हिंमत तुरली ती एका जागी. पण याच्यापेक्षा जर आता होमिओपॅथिकची एक्झाम तर होती समोर आता आहे. मला वाटायचं की याच्यात नाही जमतं, होमिओपॅथिकमध्ये 100% जमणारच आपलं, कारण त्याच्यात 21 जागा होमला विभागामध्ये चांगल्या जागा होत्या, तिथं चांगलं होतं. म्हणून अभ्यास करा सर्वांना माझ्याकडून. एका जागेत खूप लोकांची तुमची जी चर्चा सुरू आहे त्याच गोष्टीवर सुरू आहे. एका जागेत खूप लोकांची हिंमत पुरतच नाही की बा एक जागा अर्ज टाकून काय करतो. त्याने एकाच जागेत अर्ज टाकला, तो एकाच जागेत लागला. आता अजून त्याला विभाग भेटायचा आहे. त्याला एक तर अमरावती विभाग भेटीन, अजून कोणता विभाग भेटीन? अमरावतीच विभाग भेटावा त्याला, कारण आपल्या क्लासचे म्हाडामध्ये जेही लागलेलं आहे त्याच्या आधी तिला अमरावतीच विभाग भेटलेला आहे. आपल्या याले चेतन लहान येतो त्या बुवा म्हणून चेतन येते मला, तर विकीलाही अमरावतीच विभाग भेटावा अशी इच्छा आहे सगळ्याची, कारण त्यानं प्रयत्न खूप जास्त केले. एक तुम्हाला सांगू, त्याची जन्मतारीख पाहा तुम्ही, जन्मतारीख 91 आहे. या जन्मतारखेच्या जवळपास पोराईनं अभ्यास सोडून दिला असेल. तुमच्या इथं आता एक तरी 91चा बसलेला आहे का? एक तर अभ्यास सोडून दिला असेल, एक तर काही दुसरं काहीतरी लग्न बग्न करून मोकळे झाले असतील. पण विक्कीचा अभ्यास आताही सुरूच होता, म्हणून त्याचंच फळ भेटलं बरं त्याला, आणि त्याचंच फळ भेटते. अभ्यास बंद नका करू. अभ्यास बंद करणं चुकीचं म्हणजे चुकीचंच आहे. आज त्यानं अभ्यास सोडला असता इथं नसता आला ना, तो सत्कार नसता आला, लिस्टमध्ये नाव नसतं आलं. आज प्रत्येक नातेवाईकानं वगैरे त्याचं नाव नसतं काढलं ना. आज प्रत्येक जण त्याच्याशी नातं सांगून आला असेल की बा हे आहे ते आहे ते आहे, कहून त्यानं काहीतरी मोठं काहीतरी यश संपादन केलं म्हणून. म्हणजे लॉकडाऊनच्या पहिलीची परिस्थिती लयच खराब होती बरं. त्याच्यापासून आशा तुटली होती सगळ्याची की असं होऊच नाही शकत, कारण त्याच्यासोबतचे जेही क्लासले होते लढतीनं अभ्यासही सोडला असेल. फक्त अतुलचा आणि तुझा अभ्यास सुरू आहे. तो विशाल त्यासोबत जा मग अभ्यास करायला तोही लागला. त्या गावातले योगायोग दोन्ही रिझल्ट आले याच वर्षी, त्याच गावातले मुंडगावमधले. लॉकडाऊनमध्ये त्याने सोडून द्यायला होता ना मग अभ्यास. काय केला तुम्ही? जर एखादी पोलीस भरतीत किंवा एखाद्या पोलीसही कोणाला समजा एखाद्या ह्याच्यात नाही लागले, तुम्ही सोडून द्यायचा प्रयत्न करता. तसं करूच नका. अभ्यास वाया जात नाही, मी पहिल्या दिवशीपासून सांगून आलो. त्याचा एंड तोच आहे, नोकरी. तुझ्या किती परीक्षा झाल्या आतापर्यंत? भरपूर दिल्या.
एक दोन ठिकाणी आले होते जवळ कुठं मग प्रॅक्टिकलमध्ये पडलो. पुण्याला जमलो एका ठिकाणी रिटर्न पास केली. पण प्रॅक्टिकलमध्ये नाही जमलं. MPCचे पण दिले शॉर्ट राहिलो 10 मार्क. अभ्यास चालूच होता. आजही चालूच आहे अभ्यास. आता पोलीस लागल्यावर लागली म्हणजे सांगतो अभ्यास वाया जात नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता विक्की आपल्या समोर ठरला की अभ्यास वाया जात नाही. म्हणून मी त्याला तरी जन्मतारीख विचारलं. अभ्यास कधीच वाया जात नसते. त्यांना खूप मोठं यश भेटते आणि भेटले ते समोर आता. आणि भूमापकची पोस्ट आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे कसं माहिती आहे का, ते तुम्ही एका जागेसाठी जे करता की नाही. पण खूप लोक सांगतात ना सर जागा तर 4च आहेत, जागा तर 5च आहेत, एकच पाहिजे. एका जागेत खरंच तो लागला की नाही ते सगळ्यासाठी कामाचा पडला. आता प्रत्येक जण तयारी करेन. एक तर उदाहरण देईल, खरंच एका जागेत जमते. तुम्ही सगळं आता सिरियसली चांगला अभ्यास करा. मग पुस्तकं वगैरे सगळे लायब्ररीतले वापरले. तिथं नवीन एक अपडेट आले पुस्तकात सर्व. आता 10,000 पुस्तकं आणले मागच्या महिन्याची. चांगली गोष्ट आहे. बाजार सगळेच करत आहेस कधी? नाही सर, मुलगावचे 4,000 होते ते आणि एका महिन्याचे पासडीचे 4,000 4 महिना 300 रुपये रोज त्याप्रमाणे 200 त्या महिन्यावर तुझे सगळं भागत आहे. सर आता यावेळेस इतकं म्हणजे झालं होतं की सर्व नातेवाईक शेजारी बाजारी सर्व म्हणजे म्हणायचे की आता ते सोडून दे, नाही करू नको, आईवडील पाय. यांची साहजिक होतं कारण आईवडील थकले, काम होत नाही. बरोबर. मला पण एवढं फरक वाटायचं की सांगू शकत नाही सर मी. खूप फरक वाटायचं की ज्यावेळेस घरून आपण निघताना मला फॉर्म भरायचा आहे, आई ही गोष्ट करायची आहे, पैसे घेतले की एवढं फरक वाटायचं की एका घामाच्या थेंबापासून मिळवलेले पैसे आहेत ते त्याचं खरोखर चीज झालं पाहिजे. देवाला मी नेहमीच प्रार्थना करत होतो. आणि ती देवाने माझ्याकडे बघितलं, माझा अभ्यास, त्या गोष्टी मला यश दिलं. वाईट परिस्थितीतून हे दिवस गेले सर. खूप वाईट परिस्थिती. चांगली पोस्ट घेतली, एका जागेत घेतली. म्हणून सर्वांनी मन लावून आणि जिद्दीने अभ्यास करा. माणसानं केलं तर काही शक्य होते. अभ्यास सोडू नका. लॉकडाऊन होती काही हो, पण आपला जो आहे टार्गेट आहे ते बनवा. आणि इंग्लिश जर कमजोर असेल तर इंग्लिश चांगलं करा. आपले पोरं काय आहे, विदर्भातले पोरं आपण गणित, IT, मराठी व्याकरण याच्या मागा लागतो. इंग्लिशमध्ये स्कोर आला पाहिजे तेवढा. मराठीमध्ये जर आपला 25 स्कोर येत असेल 30 पैकी, तर इंग्लिशमध्ये समजा आपला 22-23 स्कोर झाला असेल तर तेवढे मार्क्स तुम्हाला भेटलेच पाहिजे. त्यावेळेस आपलं म्हणजे ॲव्हरेज जर निघाला तर आपलं नाव लिस्टमध्ये लागेल. इंग्लिशमध्ये जर कमी राहिलं तर आपण नाही. येत नाही तर कमी याच्यापासून सुरुवात करा. हळूहळू येत नाही तर थोडं म्हणजे सोपी वाचा, मग कठीण वाचा, असं करा. आमच्या वेळेस आमची क्लास होती त्यावेळेस डोंगरे इंग्लिश वगैरे सगळं सरही वारले ते तर 1 नंबर सर शिकवत होते त्यावेळेस. चांगलं स्पेलिंग वगैरे स्पेलिंगशीच सांगत होते सर. पण परिस्थिती पोरं अभ्यास इंग्लिशमध्ये इंटरेस्ट घेणारे खूप कमी होते. पत्र पण आम्ही खूप 4-5 जण ऐकत जात, बाकीचे उठून जातात. ते सर क्लास लागला की 4-5 पोरी 4-5 मुलं, बस बाकीचे पोरं त्याचे बॅकग्राऊंड चालले आहे. यानं नाही होत. कारण इंग्लिश हा विषय पोलीस भरती सोडून मराठी सर्वांना लागू आहे. बरोबर. बस पोलीस भरतीमध्ये इंग्लिश नाही आहे. म्हणून पोलीस भरतीवाल्यांनी नाही केलं तरी चालेल, पण बाकीच्यांनी कारण 25 मार्क आहेत. 25 मार्क आहे. 25 पैकी आपल्याला 20. तुझ्या पेपरचं स्वरूप कसं होतं? माझ्या पेपरचं मराठी 50 मार्क्सचं होतं, इंग्लिश 50चं, IT 50चं आणि GS 50चं होतं. पण पेपर एवढा खतरनाक होता की बाहेर आल्यावर माणूस पाणीच मागे एकदम थंड. एवढा पेपर खतरनाक होता. यातल्या म्हाळाचा पेपर लिहिला पण दिला नाही. ज्यांनी दिला त्याला IBPS वाणी पेपर होता, बँकिंग पॅटर्न होतं. इंग्लिशचं एवढं मोठं केलं पण तरी इंग्लिश कामात पडलं म्हणा असं नाही. पण जंबल सेंटेन्स पॅरेग्राफ तयार करा, अरे भयानक पेपर होता. एकदम घामच पुसा लागेल पेपर व्हायला बरोबर. मराठी एक जागा मराठी जर सोडलं तर बाकी तर असं वाटे की मार्क भेटतात की नाही. पण ते जमलं, चांगली तिथं सराव केला इंग्लिशचा, पण इंग्लिशचा चांगला स्कोर आला माझा. असं झालं. IT पण चांगलं केलं होतं मी. ऑनलाईन क्लास बघितले, ITचे पुस्तक आहे 2-3 ते पण सोडवले, सॉल्व केले. पण IT पण चांगलं करा. IT ते चांगले पैकीच्या पैकी मार्क भेटतात. IT गणित मराठीमध्ये इंग्लिशमध्ये समजा कमी जास्त झाले आपले. चांगला अभ्यास करा, 100% होतं. फक्त डेडिकेशन तेवढं पाहिजे आणि द्या. कारण आपल्याला नोकरीवर लागायचं आहे आणि सर्वसामान्य मुलं आहेत हेच तर अभ्यास करतात. बरोबर. माझा निष्कर्ष गावामध्ये आमच्या गावामध्ये भरपूर श्रीमंत लोक आहेत, पण गरीबातले जर मुलं जे आहेत, गरीबाची मुलं लायब्ररीत बसणारे सगळे गरीबच आहेत. गरीबच आहे. आता विशाल क्षीरसागर लागला तो पण त्याच्या इथं शेती नाही, काही नाही आहे.
मजुरीवर काम आहे म्हटला तो पण लागला. तर एकदम जे मजुराची मुलं आहेत किंवा एकदम एकर शेती असणारे जे मुलं आहेत मुली आहेत ते सध्या तिथं करतात. म्हणून तुम्ही पण सर्वसामान्य मुलं आहात, सर्वसामान्य घरातली मुलं आपण आपल्या आईवडिलाचं जे ध्येय आहे किंवा तुमचं जे ध्येय आहे तुम्हाला नोकरी लागायचं आहे ते पूर्ण करा. आणि तर त्याच्यासाठी जिद्दीनं भेळा जरा येणच ना, परीक्षा येईल ना, त्यांना किती दिवस वाट पाहिजे. आता हे भरती कधी निघाली होती? 21 मध्ये निघाली, म्हणजे एंडिंगमध्ये ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये. ते पेपर वगैरे कुठला होता त्याला घोड झालो आहे माळामध्ये. त्याने रिझल्ट लावला, हा तो पेपर फुटला होता बघा. ते रात्रीच पकडले. मग रात्री ते जितेंद्र आव्हाडनी कॅन्सल केली परीक्षा वेळेवर. हा डबल दुसरी झाली. ते एक्झाम हे पण रिटर्न करणार आहे चालू आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. खूप मेहनत करा आणि यश संपादन करा. आपल्या गावाचं, आईवडिलाचं, स्वतःचं नाव उज्ज्वल करा, सरांचं पण नाव उज्ज्वल करा. आज त्याच्यामुळे त्याच्या गावाचं नाव निघालं. मुणगाव काल स्टेटसवर लिहिलं मी, सगळ्या ग्रुपवरही टाकलं. कितीतरी ठिकाणी नाव निघालं, गावाचंही निघालं. तुमच्या ज्याने तुमच्या गावाचं नाव निघालं पाहिजे कुठेतरी की या गावचं आहे. कधी निघीन ते? अजून तुमचे काही जर प्रश्न असतील नवीन लोक तुम्ही विचारू शकता. प्रश्न विचारू शकता. नवीन लोकांच्या मनात लय प्रश्न असतात ना, त्याने विचारलेच पाहिजेत. त्याच्या मनात लय प्रश्न असतात, लागते कसा, काय कसा, सगळंच. आणि एक अजून डॉक्युमेंट आपले अपडेट ठेवायचे केव्हाही फॉर्म भरताना. न्यू डॉक्युमेंट असले पाहिजे, ते काळजी घ्यायची आहे. सल्ला तुम्हाला माहीतच आहे, मला फॉर्म भरण्याला माहीत असते ते. तर जाऊ दे, आता किती वर्ष अभ्यासात गेले, काय गेले, याचा काही हिशोब करू नका. कारण हिशोब करत बससाल त्याच गोष्टी डोक्यात येतील. आता फक्त पुढचा हिशोब करा की जेही परीक्षा येईल त्यात आपण लागलो पाहिजे, बस तेवढं करा. सगळेच तेच करा. जुन्या लोकांनी तर कराच, नवीन लोकांनी तर असंच ठेवा डोक्यात की 1 वर्षात लागलो पाहिजे. जास्त वेळ इथं घालवायचा नाही बा, आपण 1 वर्षात लागलो पाहिजे, बस मोकळं झालं पाहिजे. तुमचे काही प्रश्न आहेत अजून? सगळ्या प्रश्नांची तुमचे उत्तर भेटले नाही का काही शब्दात? एक वेळा विक्कीचं जोरात टाळ्या वाजून अभिनंदन.